सरकारने नव्या अध्यादेशात सगळे सोयरेंबाबतची मनोज जरांगेंची मागणी मान्य केली। मात्र यावर मंत्री छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत। त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतलाय। दरम्यान या संदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर हात झटकले आहेत। दरम्यान यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी काय म्हटलंय ते पाहूया। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तिथं मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं मूर्तीला साक्षीला ठेवून त्यांनी शपथ घेतली आणि महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार। आणि तशा पद्धतीनं काल उशिरा रात्रीपर्यंत चर्चा चाललेली होती आणि एक चांगल्या प्रकारचा मार्ग निघाला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये फार कष्ट घेतले, फार मेहनत घेतली आणि सातत्याने चर्चा चालू ठेवून एक चांगला मार्ग त्यांनी त्याच्यातनं काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला। त्याबद्दल देखील मी समाधान व्यक्त करतो। सुनील तटकरे असं म्हणतात की ही भूमिका भुजबळ साहेबांची आहे, पक्षाची नसेल। छगन भुजबळची आहे ना, बस ही भूमिका छगन भुजबळची आहे। काय ती कुणाला पटो न पटो, मला त्याची काही कर्तव्य नाही। 35 वर्ष मी या ओबीसी साठी लढतो, यापुढे सुद्धा लढणार। असं आहे की ज्यांना वाटतं ते मदत करतील, काय शांत राहून मदत करतील, काय वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतील, काय विरोध सुद्धा करतील। कारण ते प्रत्येक पक्षामध्ये एक लक्षात ठेवा ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, भाजपमध्ये सुद्धा आहे की काहींचा पाठिंबा आहे, काहींचा विरोध आहे। छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीच्या लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहत आहोत आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची, आजची किंवा उद्याची, ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले, राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही। ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात, हा एक पार्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।